अखेर नारायण डामसे यांचा करिश्मा चाललेला आहे। कळंब जिल्हा परिषदेमध्ये जर आपण विचार केला, नारायण डामसे यांचा विजय निश्चित होईल असं काही वाटलं नव्हतं, असे लोक बोलत होते। अखेर नारायण डामसे आतापर्यंत ही तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेली आहे। वेगवेगळ्या प्रभागामध्ये, वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये उभे राहून ते आपला विजय साकार करतात। त्यांनी एकदा पुन्हा जो आहे नारायण डामसे अलग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आदिवासी समाजाचा नेता, झगडणारा असं म्हटलं चालेल, पण नारायण डामसेने आता तरी सुधारणा करावे। ज्यावेळेला निवडून देतात त्यावेळेला ते लक्ष देत नाहीयेत, ते स्वतःपुरते पाहतात। ही जी मतदारांची हाक होती, कार्यकर्त्यांची हाक होती, त्यात त्यांनी नारायण डामसेने आता सुधारणा केली गेली पाहिजे। नाहीतर आता बाल बाल बच गए, तुम्ही थोडक्यात म्हणजे मतांनी आलेले आहात। म्हणजे जरी त्यांचा साधारणपणे आपण बघितलं, नारायण डामसेंचं जरी कळंबमध्ये बघितलं 234 मतांनी फक्त विजय झालेले आहेत। त्यामुळे नारायण डामसेने याचं आत्मपरीक्षण करावं, आपल्या समाजाला, आपल्या प्रतिनिधित्वाला निवडून दिल्यानंतर त्यांचे विकास कामं करावं। त्यांच्याबद्दल जे लोकांमध्ये गैरसमज झालेले आहेत ते सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न नारायण डामसेने करावं। निवडून दिल्यानंतर नारायण डामसे पाहत नाहीये, ते स्वतःपुरतेच पाहतात, स्वतःपुरती संपत्तीत वाढ करतात। अशा प्रकारच्या मतदारसंघामध्ये चर्चा होते। ज्यावेळी मी रिपोर्टिंग करायला गेलो कळंबमध्ये, त्यावेळेला ह्या लोक मतदारसंघातील जे लोक बोलत होते, नारायण शेतकरी कामगार पक्ष बोलत होते, एवढं आम्ही केलं, डामसे सोडून गेले। त्यामुळे आता तरी कुठे पुढच्या काळामध्ये त्यांना राजकारणात राहायचं असेल तर या दृष्टीने जे नारायण डामसेंनी आत्मपरीक्षण करावं आणि पुन्हा एकदा आदिवासी समाजाला कुठेतरी न्याय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी देण्यात यावा, हीच महत्वाची भूमिका त्यांनी पडावी। नाहीतर नारायण डामसे पुढच्या काळामध्ये कोण होते अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, इतकंच म्हणतो। धन्यवाद।